नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण याआधी आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं 5 अंकी संख्येचा वर्ग ते छोटा होता. आता मोठा वर्ग बघणार आहोत. जे माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघायला त्या आधीचे व्हिडिओ बघून घ्या किंवा 4 ते 5 नंतर 3 ते 4 व्हिडिओ झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवले जे आपल्या टाकल त्यावेळेस मी खाली सर्व या व्हिडिओच्या सर्व लिंक देईल. नंतरचा व्हिडिओ बघून घ्या. या आधीचा व्हिडिओ बघितल्याशिवाय आपल्याला हे गणित समजणार नाही. तर बघूया आपण आजचं गणित काय. 5 अंकी संख्येचा वर्ग आहे. 879 ही संख्या आहे. या संख्येचा वर्ग आहे. या आधी आपण छोट्या संख्येचा वर्ग बघितला होता. बघा एकदम पहिली स्टेप काय, 8 रेषावरच्या सुरुवातीला इथं मी संख्या लिहिली आहे 87985. 8 रेषावरच्या 1 2 3 4 5 6 7 8. हे बघा 8 कर्सर दाखवल्याप्रमाणे मी 8 रेषा ओढलेल्या आहेत. तिथं 9 बॉक्स होते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉक्स झालेले आहेत. तर बघा सुरुवातीला एकदम 5चा वर्ग इथं लिहायचा आहे. 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64 ही आपण इथं संख्या लिहिली आहे. एकदम पहिली स्टेप आहे. नंतरची सेकंड स्टेप आहे, या 2 अंकी संख्येचा वर्ग करायचा. 8 म्हणजे 40, 40 दोन्ही 80, 7 ते 8 56, 56 गुणिले 2 112. आपण या बॉक्समध्ये 112 लिहायचं. इथं 80, इथं 112. आपल्याला 2 बॉक्सचं म्हणजे इथं 3 बॉक्स आपल्याला भेटले आहेत उत्तर त्या बॉक्समध्ये. नंतरची जी थर्ड स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे, ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा वर्ग गुणाकार करायचा. 9 45, 9 45 गुणिले 2 90. आणि ही जी मधली संख्या आहे, मधली संख्या किती आहे 8, 8चा वर्ग 64, 64 अधिक 90 154. या बॉक्समध्ये आपण 154 लिहायचं आहे. त्याचप्रमाणे जसं आपण 985 बघितलं तसं आपण आता 879 बघणार आहोत, कारण हे 2 अंक सोडून. आता आधी आपण ह्याच्यामध्ये बघितले 2 अंक सोडून बघितले कोणते, 87, 985 केलं तिसरी स्टेपला. आता ही संख्या सोडायची कोणती, 85 वाली. स्टेप 3 मध्ये बघूया आपण. आपण इथं बॉक्स केले नाहीत. बघा स्टेप 3 मध्ये ही नंतर काय करायचं, जी स्टेप 3 आहे आपली त्याच्यामधलीच आत्ता जसं आपण केलं तसंच हे 7 आणि 9 सॉरी 7 आणि 8 7 हे सॉरी 9 आणि 8 सॉरी 8 गुणिले 9 किती होते, ह्या संख्येचा 2 गुण करायचा. ही एक संख्या आणि ही संख्या 8 गुणिले 9, 8 गुणिले 9 किती होते 72. त्याची दुप्पट करायची म्हणजे ह्याला काय करायचं आपण 2 न गुणायचं. 72 गुणिले 2 144. बघा 144 इथं लिहायचं. ही जी मधली संख्या आहे, मधली संख्या किती आहे 7, 7चा वर्ग करायचा. मधल्या संख्या किती आहे 7, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 49, 49 अधिक 144, 49 अधिक 144 किती 193. आपण इथं या बॉक्स मध्ये 193 लिहायचे. कोणत्या बॉक्स मध्ये, या इथं आपण लिहिले आहेत त्या बॉक्स मध्ये. बघा मी इथं लिहिले आहे 193. वही पेन सोबत ठेवत जा. इथं आपण 193 लिहिले आहेत. बघा आता चौथी स्टेप, तिसरी स्टेप तर लक्षात आली. आता चौथी स्टेप बघूया आपण. नंतर हे अंक सोडायचा. कोणता, हे अंक कोणता, हे 8 अंक हा सोडून द्यायचा. नंतर 5 7 35, 35 दोन्ही 70 इथं लिहायचे. 9 8 72, 72 दोन्ही 44, 144. सिंपल गुणाकार आहे 72 गुणिले 144. दोघांची बेरीज करायची. बघा 4 अधिक 0 4, 7 आणि 4 11, चला 1 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 214 ह्या बॉक्स मध्ये आपण लिहिलं. तसंच आता स्टेप 5, स्टेप 5 कसं करायचं, आता हे अंक सोडला तसं आता काय करायचं, हे अंक सोडायचा. 5 हा अंक सोडायचा. बघा 5 अंक सोडला तर ही संख्या 8 आणि 8. बघा ही संख्या पहिली संख्या शेवटची संख्या 8 गुणिले 8, 8 गुणिले 8 किती होते 64, 64 गुणिले 2, 64 गुणिले 2 किती होते 128. सिंपल गुणाकार 128 लिहायचा. नंतर 9 7 63, 63 दोन्ही 126, इथे 126 लिहिलं. या दोघांची सिंपल बेरीज करायची. 128 अधिक 126, 8 आणि 6 14, हात चाला 1 2 2 4, 4 आणि 1 5, नंतर 1 आणि 1 2, 254 आपल्या या बॉक्स मध्ये लिहायचे. तर बघा व्हिडिओ डबल बघा, जर समजत नसलं तर. थोडीशी मोठं गणित आहे, थोडंसं बोर होईल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे येऊन जाईल. 254 आपलं उत्तर लिहिले. आता स्टेप 6 मध्ये आपण आहोत. बघा स्टेप 6 मध्ये थोडंसं मोठं गणित आहे, काळजीपूर्वक बघा. ही मधली जी स्टेप आहे थोडी काळजीपूर्वक बघा. ही संख्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या, पहिली संख्या किती 5 आणि शेवटची संख्या किती 8, 8 पंचे 40, 8 पंचे 40, 40 दोन्ही 80. बघा इथं 80 घेतलंय. नंतर ही संख्या आणि ही संख्या किती 8 आणि ही संख्या किती 7, 8 7 56, 56 गुणिले 2 112. आणि मधली संख्या किती आहे 9, 9चा वर्ग, 9चा वर्ग किती आहे 81, 9चा वर्ग मिळाला आपल्याला 81. नंतर मधली 40 80 संख्या आली. 80 कशी आली बघितले, 40 दोन्ही 80 आणि 112 ही संख्याची बेरीज करायची तिन्ही संख्येची. बघा 2 आणि 1 3,
8 आणि 8 16 16 आणि 1 17 चला 1 आणि 1 आणि 1 2 273 या बॉक्स मध्ये आपण लिहिली आहे. बघा आपल्याला सगळे एका एक बॉक्सचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपण आता लास्ट स्टेप बघणार आहोत. काळजीपूर्वक बघा, समजत नसेल तर व्हिडिओ डबल बघा. तर बघा आपल्याला सगळे उत्तर मिळाले तरी बघता मी रिवाइज करतो. 8 चा वर्ग 64, 5 चा वर्ग 25, नंतर 8 45, 40 दोन्ही 80, तसंच 7 9 सॉरी 7 8 56, 56 गुणिले 2 112, नंतर मग 9 5 45, 45 गुणिले बघा ही 9 5 45, 45 गुणिले 2 90 आणि 64, 90 आणि 64 154. इथं आपण इथं लिहिलं तसंच 193, जसं आपण इथं केलं तसंच 193, जसं किती 9 7 9 8 72, 72 दोन्ही 144 आणि प्लस 7 चा वर्ग 49 193 इथं मी दाखवलंय. बघा आता ही तर मिळाली. तसंच चौथं 7 5 35, 35 दोन्ही 70, नंतर 8 9 72 144 याची 214, ही 200, तसंच 254. आता जी मधली संख्या आता किती आली आपल्याला 273. आता हे सर्व हे लिहिले आपण आता काळजीपूर्वक बघायचं. या आधीची जी संख्या होती इथं जर समजा एकच संख्या असली तर परत एकदा सांगतो, इथं जर एकच संख्या असली तर लेफ्ट साईडला डाव्या साईडला 0 घ्यायचं. इथं जर एक संख्या असली तर डाव्या साईडला 0 घ्यायचं. एकच संख्या आली तर डाव्या साईडला 0 घ्यायचं. नसलं तर काय गरज नाही. पण काही वेळेस एक येतंय. म्हणून आता बघा काळजीपूर्वक ही जे शेवटचं कॅरी आहे, जी शेवटची बेरीज आहे ती काळजीपूर्वक करायची. चुकलं तर गणित आपलं चुकत आहे. म्हणून नीट काळजीपूर्वक बघायचं. बघा सुरुवातीला ही 5 जशाला तसे आणि 5 हे 5 जशाला तसे 2 आणि 0 किती होते? 2 आणि 0 2. नंतर 8 अधिक 4 12, 12 ला 2 हातचा आला. पुढच्या संख्येच्या आपण डोक्यावर लिहिलं. मोठं गणित आहे. बघा पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहिलं 15. आता ही 15 अधिक 1 किती? 16. 16 आणि 4 20. 20 ला इथं किती घेतले? 2. 21 च्या डोक्यावर झाले 2. 21 अधिक 2 किती? 23. ठीक आहे. 23. 23 आणि 3. 23 आणि 3 26. 26 ला 6. हे चुकलेलं आहे. डबल डबल झालंय. 23 आणि 6 26. 26 ला 6. 4 आले 2. पुढच्या संख्येच्या डोक्यावर 27 च्या डोक्यावर लिहिलंय मी. बघा मोठी संख्या 27 आणि 2 29. 27 आणि 2 29. 29 आणि 4 किती? 33. 33 ला 3. आजचे आले 3. 25 आणि 3 28. 28 आणि 3 किती? 28 आणि 3 29 30 31. 31 ला 1. हातचे आले 3. पुढच्या संख्येच्या डोक्यावर आता 19. 19 आणि 3 किती? 20 21 22. 22. 22 आणि 2 ही पुढची संख्या बघा मी एरो केलाय. 22 आणि 2 24. 24 ला 4. हातचे आले 2 पुढच्या संख्येच्या डोक्यावर. ठीक आहे. 11 आणि 2. 11 आणि 2 किती होते? 13. 13 आणि 4. 13 आणि 4 किती? 17. 17 ला 7. हातचा आला 1. 6 आणि किती? 7. हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. बघा आता हे जर तुम्ही गणित करत असताल, नुसतं गणित बघून होत नसतं. यामध्ये आपल्याला गणिताची प्रॅक्टिस करावी लागते. हे तुम्हाला गणित सोडवायचे आहे. हे तिथं दिलेले स्क्रीनवर. हे सोडवायचे मला कमेंट्समध्ये याचं आन्सर सांगायचे. तर आपण 5 अंकी ह्या पद्धतीने बघितलेले आहेत. हे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स नसतील घेतल्या त्यांनी नोट्स घ्या. फक्त नोट्सची किंमत फक्त ₹99 आहे. मी तुम्हाला WhatsApp नंबर माझ्या बॉक्समध्ये दिलेले आहे. बघा मी तरी तुम्हाला WhatsApp नंबर सांगतो. 8793535694 आपला WhatsApp नंबर आहे. थांबा. हे बघा 8793535694 WhatsApp नंबर आहे. PDF स्वरूपामध्ये सर्व नोट्स आहेत. त्या नोट्स घ्या. फोनपे, स्कॅनर पे वेगळा आहे माझा नंबर. ₹99 ची किंमत आहे त्याची. सर्व त्याच्यामध्ये माहिती मिळून जाईल. आणि नोट्स घेतल्यानंतर त्याच्या प्रिंट काढून ठेवा. जेणेकरून प्रिंट जर समजा मोबाईल नेट वगैरे संपलं तर आपण मोबाईल अपलोड हे करून बघू शकतो. म्हणून पूर्णतः नोट्स घ्या, वही प्रॅक्टिस करा. तर बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तुम्ही. कारण आपण व्हिडिओ करायला मेहनत लागते म्हणून मला 1 लाईक बनतंय. 1 लाईक जर तुम्ही दिला माझा विश्वास वाढतो. म्हणून लाईक करा, कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, काय त्रुटी आहे का, का नवीन मी काय बनवू ते सांगा आणि परत कमेंट करा. आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल मला कमेंट करा. शेअर करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक यू.